आपण आंबी तालुका रावरीमधून एक दिंडी आली आहे, त्यांचे जे मुख्य आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू की एक्झॅक्ट त्यांचं काय मत आहे, आषाढी एकादशीबद्दल त्यांचा उत्साह काय आहे, त्यांची ऊर्जा काय आहे, त्यांना काही अडचणी आहेत का, आणि पावसाळ्यामुळे काही अडचणी बोला. माझं नाव प्रमोद सर्जेराव जाधव, राहणार आंबी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यादेवी नगर. आम्ही इथून पंढरीच्या वारीसाठी आलो. दौलताबाद ते देवगिरी ते पंढरपूर अशी आमची पालखी चालते. आम्ही आज त्या पालखीच्या संध्याकाळच्या मुक्कामासाठी चाललो. त्या पालखीला आज जवळजवळ 100 वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहे आणि आम्हाला पण त्या वारी जाऊन आज जवळजवळ 26 वर्ष पूर्ण होत येत आहे. आणि वारी म्हणजे हा सर्वांचा आनंदाचा क्षण असतो. बरं, ठीक आहे. आषाढी एकादशीला आणखीन एक नाव आहे, माहिती आहे का? देवशयनी एकादशी. देवशयनी एकादशी. देवशयनी एकादशीला आपले लाडके प्रिय देव विष्णू म्हणजेच पांडुरंग म्हणजेच विठ्ठल 4 महिने योग निद्रेमध्ये जातात, म्हणजे चातुर्मास होतो. बरोबर आहे. मग परत जी दुसरी एकादशी आहे, कोणती आहे? कोणती एकादशी आहे? कार्तिकी एकादशी. ते परत जागृत होतात आणि सृष्टीचा भार सांभाळतात. तोपर्यंत 4 महिने देवादिदेव महादेव सृष्टीचा भार सांभाळतात. इंद्रायणी नदी किनारे कोणते 2 गाव आहेत जे संतांसाठी प्रसिद्ध आहेत? देहू आणि आळंदी. अलंकापुरी कोणत्या गावाचं नाव आहे? आळंदी. बरं. पंढरपूर कोणत्या नदी किनारी वसलेलं आहे? चंद्रभागा. मसालाम कोणी लिहिलंय? महाभारताचा मराठी अनुवाद कोणी केलाय? ज्ञानेश्वर महाराजांनी केलाय. बरोबर आहे. संत एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? पैठणला. बरं. आणि संत ज्ञानेश्वरांचं जन्मस्थान? पैठण. समाधी स्थान? आळंदी. किती वर्षी त्यांनी घेतली संजीवन समाधी? 21व्या वर्षी. बरं. आणखी एक विष्णूची यात्रा सुरू झाली 2-3 दिवसापूर्वी, सांगता येईल का ना? 2-3 दिवसापूर्वी आणखीन एक विष्णूची अत्यंत प्रसिद्ध यात्रा सुरू झाली आहे. ओरिसामध्ये ते गाव जगन्नाथपुरी. जगन्नाथ यात्रा सुरू झाली आहे. बरोबर आहे. एक 2-4 दिवसापूर्वी सुरू झाली आहे. ती पण विष्णूच आहे. बरोबर आहे. विष्णूंचे 2 सिबलिंग्स आहेत, एक आहे सुभद्रा आणि एक आहे बलराम. 3 रथ निघतात. बरोबर आहे. ठीक आहे. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल.